ओके. ठीक आहे, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या सेशनला. मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या एका नवीन लाईव्ह सेशनमध्ये. तुम्हाला माहितीच आहे की शेअर मार्केटचा फ्री कोर्स आपण घेतोय, त्याचा हा 6वा सेशन आहे. ठीक आहे, मागे 1-2 दिवस ब्रेक झालेला होता, बट आता परत आपण 6वा सेशनला सुरुवात केलेली आहे. टोटल 7 दिवसांचा, टोटल 7 सेशन्स होते ह्या संपूर्ण कोर्समध्ये. सो त्यातला 6वा सेशन आज मी तुम्हा सर्वांसमोर घेत आहे. आणि उद्याचा सेशन सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट असणार. ठीक आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या सेशनच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो की जी लोक पण विचारत होती ना की लाईक सेबी रजिस्टर रिसर्च अनलिस्टचे कॉल्स वगैरे आम्हाला कुठे भेटतील, किती लोक इंटरेस्टेड आहे सेबी रजिस्टर रिसर्च अनलिस्टचे कॉल्स वगैरे किंवा ट्रेड्समध्ये. सो त्यांच्यासाठी मी आत्ताच सांगू इच्छितो सेशनच्या सुरुवातीला की उद्याच्या सेशनमध्ये, उद्याच्या 7व्या सेशनमध्ये आपण ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअरली समजावणार आहोत, शिकवणार आहोत की तुम्हाला सेबी रजिस्टर रिसर्च अनलिस्ट जे आहेत इंडियामध्ये टॉपचे, त्यांचे कॉल्स असतील, त्यांचे ट्रेड्स असतील, ते कशा प्रकारे फ्रीमध्ये भेटू शकतील ते आपल्यातर्फे. ठीक आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण ते बघूया. त्याआधी आजच्या सेशनमध्ये आपण बघूया MTF ट्रेडिंगची एक स्ट्रॅटेजी. ओके, MTF ट्रेडिंगची एक नवीन स्ट्रॅटेजी. किती लोकांना MTF म्हणजे काय हे माहिती आहे? हे पहिलं म्हणजे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बरे लोक ऍक्टिव्ह असली पाहिजेत, कारण की हा कोर्स झाल्यानंतर मी 20 दिवसांचा लाईव्ह कोर्स घेतोय ऍडव्हान्सवाला. तेही तुम्हाला माहिती असेलच. सो मला ऍक्टिव्ह लोक हवे तिकडे सर्व. कमेंट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहा. आजचा 6वा सेशन आहे. मला त्याआधी सांगा किती लोकांना MTF म्हणजे काय माहिती आहे, किती लोक MTF करतात. कारण की मी MTF बद्दल तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे की तुम्ही केवळ 5 रुपयांमध्ये कशी MTF ट्रेडिंग करू शकता ती. ओके, 5 रुपयांमध्ये कशी तुम्ही MTF ट्रेडिंग सुरू करू शकता ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्लस MTF ची मी तुम्हाला याआधीही एक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी दिलेली आहे. त्याच्या आधीही तुम्हाला मी स्विंग ट्रेडिंग वगैरे ETF ची स्ट्रॅटेजी दिली. सो मल्टिपल स्ट्रॅटेजी मी MTF बद्दल तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेतच. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिकली की बाबा MTF ट्रेडिंग कसं करायचं, MTF ट्रेडिंगची प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी काय. ओके, मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स अजून आलेल्या नाही आहेत. मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो त्यानंतर जे ते आपण आपल्या आजच्या सेशनला जी आहे ती नक्की सुरुवात करूया. MTF ची प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकून घेण्यासाठी ती नक्की सुरुवात. ओके. सो आता हे जे आधीचे मी तुम्हाला व्हिडिओज म्हटले ना, ते आपल्या ह्या चॅनलवरती अवेलेबल आहे. चॅनलची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतो. ओके, चॅनलची लिंक मी तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देतो, कारण की त्या चॅनलवरती आधीचे व्हिडिओज आपले अवेलेबल आहेत. या सेशनचे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत नाही, हे पण लक्षात घ्या. आता MTF म्हणजे काय, ज्यांच्यासाठी माहित नाही त्यांच्यासाठी एक सोप्या भाषेत सांगतो. MTFचा फुल फॉर्म असतो मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी या शब्दाचा अर्थ काय पुढच्या 2 मिनिटांमध्ये समजून घेऊया. आता या ठिकाणी मी इथे एंजल वनचा MTF या ठिकाणी तो ओपन करतो, जेणेकरून मला तुम्हाला दाखवतील, कारण की मी जे आहे मी ट्रेडिंग करतो एंजल वनच्या प्लॅटफॉर्मवरती MTF मध्ये, त्यामुळे. ठीक आहे. MTF एंजल वन, एक मिनिट. ओके, हा. सो एंजल वन वगैरे जे आहे ते MTF साठी साधारणतः तुम्हाला एक 5x वगैरे मार्जिन देतात. ठीक आहे. आता इथे कदाचित त्यांचा ओपन होत नाही आहे डॅशबोर्ड. मी परत एकदा ट्राय करतो. एंजल वन MTF ट्रेडिंग. ओके. ऍक्च्युली मल्टिपल ब्रोकर्सकडे अवेलेबल असतात MTF. पण इथे बघा, एंजल वन मध्ये तुम्ही आला तुम्हाला एक 4x पर्यंत मार्जिन भेटतं. ओके, 4x मार्जिन म्हणजे नेमकं काय की समजा तुमच्याकडे 10 रुपये आहेत, त्या 10 रुपयावरती तुम्हाला 4 पट मार्जिन भेटतं, जेणेकरून तुम्ही टोटल 40 रुपयांचे शेअर जे ते खरेदी करू शकता. ठीक आहे. तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत, तुम्हाला 4x मार्जिन भेटतं, तुम्ही 4 लाखाचे शेअर जे ते खरेदी करू शकता. आता हे मार्जिन फुकट भेटते का, तर नाही. या मार्जिनवरती ब्रोकर काय इंटरेस्ट लावतो, ब्रोकर काय चार्जेस लावतो. पण एंजल वन वरती तुमचं अकाउंट जर आमच्या अंडर असेल, तर तुम्हाला सुरुवातीचे 30 दिवस, नवीन अकाउंट वाल्यांना सुरुवातीचे 30 दिवस 1 लाख रुपयांवरती कोणताही इंटरेस्ट लागत नाही. म्हणजे तुम्ही तुमचे 25,000 रुपये लावलात, तुम्हाला 75,000चं MTF मार्जिन भेटलं, हे तुम्हाला इंटरेस्ट फ्री भेटते 1 महिन्यासाठी. इंटरेस्ट फ्री, तुम्हाला कोणताही इंटरेस्ट लागत नाही. ऑब्व्हियसली तुमचं जर नंतर वेळ झाला असेल, जुना अकाउंट असेल, तुम्हाला एक साधारणतः जे आहे ते इथे 0.041%चा डेली इंटरेस्ट लागतो. 0.041%चा डेली इंटरेस्ट. म्हणजे इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलंय की समजा तुम्ही एखादा नॉर्मल शेअर घेतला 10,000 रुपयांचे, तेच तुम्ही MTF मध्ये 10,000 रुपयावरती 40,000 रुपयांचे शेअर्स घेऊ शकता, पण उरलेला 30,000 रुपयावरती तुम्हाला इंटरेस्ट लागेल, जो की असणार आहे 0.041% डेली प्रमाणे. ओके. आता MTF ट्रेडिंग करण्यासाठी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी प्रॅक्टिकली शिकवतो, कारण MTF बद्दल मी आधी व्हिडिओज बरेच बनवलेत.
सो त्याबद्दल मी तुम्हाला आता परत परत बेसिक पासून नाही सांगत बसा, तर डायरेक्टली स्ट्रॅटेजीकडे वळूया. एकदम सोपी स्ट्रॅटेजी आहे. काय करते स्ट्रॅटेजी मी समजा मी एखादा इथे शेअर घेतो आणि त्यावरती तुम्हाला दाखवतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी स्ट्रॅटेजी बघणार आहोत ना एमटीएफची, ही आहे ट्रॅप ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी. किती लोकांना ट्रॅप ट्रेडिंग म्हणजे काय माहिती आहे? मी आपलं जे जुनं चॅनल होतं इन्व्हेस्ट मराठी, त्याबद्दल ट्रॅप ट्रेडिंगचे भरपूर व्हिडिओज बनवलेले होते. ओके, आपले चॅनल युट्यूबवरती अवेलेबल नाहीये, बट जे जुने लोक असतील त्यांना आठवत असेल. ठीक आहे. स्वतः ट्रॅप ट्रेडिंग म्हणजे काय, समजा मी इथे वीकली टाइम फ्रेम लावतो. एचडीएफसी बँकच्या चार्टवरती मला नाही, इथे मी वीकली टाइम फ्रेम लावतो. ट्रॅप ट्रेडिंग म्हणजे आपल्याला बेसिकली काय करायचं लक्षात घ्या. मी तुम्हाला एक दोन इम्पॉर्टंट गोष्टी या ठिकाणी सांगणार. ठीक आहे. आता इथे मी वीकली टाइम फ्रेम वरती आलो. वीकली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर आता आजचा वीक म्हणजे नवीन वीक तर आजच सुरू झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. 30 मार्च सोमवार आहे, सो आजपासूनच नवीन वीक सुरू झालाय. आपण एक काम करूया, आपण गेल्या वीकचा जो गेल्या आठवड्याची जी कॅन्डल आहे ती मार्क करूया. वीकली टाइम फ्रेम वरती यायचं आणि गेल्या आठवड्याची कॅन्डल मार्क करायची. इथे तुम्हाला दिसते कॅन्डल, इथे बघा ही कॅन्डल दिसते गेल्या आठवड्याची, ती मी मार्क करणार. एकच मिनिट, हॉरिझॉन्टल लाईन घेऊन गेल्या आठवड्याची कॅन्डल मार्क करतो. काय केलं मी इथे, सिम्पली गेल्या आठवड्याची कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केला. एवढं सर्वांना समजलं का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. गेल्या आठवड्याचा कॅन्डलचा हाय आणि लो मी मार्क केला. प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी शिकवतोय, लक्षात घ्या. गेल्या आठवड्याच्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केल्यानंतर आता मला या ठिकाणी यायचं आहे डेली टाइम फ्रेम वरती. ठीक आहे. पहिलं म्हणजे मी ह्या कॅन्डल वरती एक उभी लाईन पण मारतो म्हणजे मला समजेल. तर मी डेली टाइम फ्रेम वरती येतो. ठीक आहे. डेली टाइम फ्रेम वरती आल्यानंतर मला या ठिकाणी काय दिसतंय मला सर्वांनी सांगा. आजच्या दिवसामध्ये एचडीएफसी बँकेने काय केलंय मला काय दिसतंय सर्वांनी सांगा. हा आजचा दिवस आहे. काय केलंय मला सर्वांचे मेसेज हवे आहेत कमेंट बॉक्समध्ये, त्याशिवाय मी पुढे जाणार नाही. मला समजलं पाहिजे किती लोकांना हे समजतंय किती लोकांना नाही. आजच्या दिवशी या मार्केटने ह्या लेवलचं काय केलंय, कोणता ब्रेकआउट दिला आहे, काय केलंय, खाली दिलंय, खाली गेलंय, वर गेलंय, बुलिश आहे, बेरिश आहे, मला काहीतरी सांगा कमेंट बॉक्समध्ये जे तुम्हाला समजत असेल ते. ठीक आहे. तुम्हाला हवं तर मी कमेंट बॉक्स कम्प्लिटली ओपन करतो. ठीक आहे, जेणेकरून सर्वांनाही समजेल. ठीक आहे. आता बरेचसे लोक म्हणतात बुलिश आहे, बरेचसे लोक म्हणतात बियरिश आहे, डाऊन आहे. ठीक आहे. ठीक आहे, बियरिश आहे, बरोबर. बियरिश कशावर ओळखलं की बाबा मार्केटने एचडीएफसी बँकने साधारणतः लो ब्रेक केला. एचडीएफसी बँकेने साधारणतः लो ब्रेक केला. गेल्या वीकचा लो त्याने ब्रेक केला. आता आपल्याला काय बघायचं माहिती आहे का, पहिली स्टेप डेली टाइम फ्रेम वरती, डेली टाइम फ्रेम वरती क्लोजिंग लोच्या खाली आली आहे का हो? डेली टाइम फ्रेम वरती क्लोजिंग लोच्या खाली आलेली आहे की नाही? आली आहे, बरोबर. सो ह्यावरनं आपल्याला समजलं की बाबा इथे जे आहे ना ते स्ट्रक्चर दिसतंय बियरिश, स्ट्रक्चर दिसतंय बियरिश. मी या ठिकाणी एमटीएफ मध्ये कोणता ट्रेड घेतला पाहिजे? मी या ठिकाणी एमटीएफ मध्ये कोणता ट्रेड घेतला पाहिजे? सध्या तरी कोणताच नाही. ठीक आहे, सध्या तरी कोणताच नाही. आपली ही स्ट्रॅटेजी आहे ट्रॅप ट्रेडिंगची. एमटीएफ मध्ये पुट नाही घेऊ शकत मी, ऑप्शन्स बद्दल नाही शिकवते मी, स्विंग ट्रेडिंगच्या एमटीएफ बद्दल शिकवते, लक्षात घ्या. पुट वगैरे सर्व ऑप्शन्स मध्ये आलं. मी स्विंग ट्रेडिंगच्या एमटीएफ बद्दल शिकवतो आहे. इथे माझा सेटअप आहे ट्रॅप ट्रेडिंगचा. मी काय करणार, मी इथे कोणता ट्रेड घेणार नाही. मी काय बघणार, मी काय बघणार की बाबा एचडीएफसी बँक हा शेअर परत एकदा फिरून ह्या लोच्या वरती क्लोजिंग देतो आहे, ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग देतोय. ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग, ही लेवल कुठून आली? विकलीचा हाय आणि लो आहे. बऱ्याचशा लोकांनी काय केलं असणार, आता त्यांना दिसलं की बाबा मार्केट इथे ब्रेक करत आहे, त्यांना दिसलं मार्केट इथे ब्रेक करत आहे. लोकांनी काय केलं असणार सांगा? लोकांनी ते एचडीएफसी बँक मध्ये शॉर्ट केलं असणार. लोकांनी ते एचडीएफसी बँक मध्ये शॉर्ट केले असणार, पुट बाय केले असणार, हे सर्व गोष्टी केलेल्या असणार इथे बऱ्याच लोकांनी. सो आता माझा ट्रेड कधी होणार, मी काय करणार, मी बघणार की बाबा पुढच्या 1-2 दिवसांमध्ये मार्केट एक अशा प्रकारची कॅन्डल बनवत आहे का. एक मिनिट मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. मार्केट अशा प्रकारची कॅन्डल बनवत आहे का हे मी बघणार. अशा प्रकारची कॅन्डल म्हणजे काय, बेसिकली मार्केट ह्या लोच्या वरती क्लोजिंग देते का हे बघणार. ओके, ही माझी पहिली स्टेप. पहिली स्टेप म्हणजे सध्या मी काहीच करणार नाही, सध्या मी काहीच नाही करणार. सेकंड स्टेप, मी बघणार जो लो ब्रेक झालाय त्या लोच्या वरती परत क्लोजिंग येते आहे का. जरी क्लोजिंग आली तरीही मी काय नाही करणार आहे. समजा तर लोच्या वरती क्लोजिंग आली तर मी काय करेन, समजा इथे हा लो आहे, हा लोच्या वरती अशी क्लोजिंग आली तर मी बघणार की एचडीएफसी बँकेचा प्रिव्हियस त्याने हाय कुठे मारला, म्हणजे प्रिव्हियस हाय कुठे मारला, साधारणतः हा प्रिव्हियस हाय आहे.
सो जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत मी बुलिश ट्रेड घेणार नाही. बट आता एचडीएफसी बँकमध्ये माझा सेटअप बिअरिशचा नाही. माझा सिंपल लॉजिक आहे, जेव्हा जेव्हा बिअरिश ब्रेकआउट होईल तेव्हा मी विचार करणार बुलिश ट्रेड घ्यायचा. बुलिश ट्रेड घेणार असं नाही, विचार करणार. ट्रेड कधी घेणार, जेव्हा मार्केट याच्या वर जाईल आणि ह्या लेवलच्या वर क्लोजिंग होईल तेव्हाच. ह्या लेवलच्या वर क्लोजिंग बघायची 15 मिनिटावर. ठीक आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. तुम्हाला सिंपल एक्झाम्पल मी फक्त इथे दाखवलेलं आहे. अजून मी तुम्हाला ट्रेड करून नाही दाखवले. ठीक आहे, ट्रेड करून आपण बघूया कशा प्रकारे काय करायचं ते आपल्याला. ओके, इथे बघा. विकली टाइम फ्रेमला यायचं, विकली कॅन्डल घ्यायची. ठीक आहे, विकली कॅन्डल घ्यायचं. तर मार्केट कंटिन्यू खालीच पडते तरी बघूया. समजा मी ही कॅन्डल घेतली इथे. आता तुम्ही म्हणाल की बाबा मार्केट तर कंटिन्युअसली खालीच येते ना. सो लक्षात घ्या, हा आपला सेटअपच नाहीये. ट्रेंड जर कंटिन्यू होत असेल तर या स्ट्रॅटेजीचा तो सेटअप नाही. लक्षात घ्या, आपल्याकडे मल्टिपल स्ट्रॅटेजी आहेत. आज जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवतो त्याचा सेटअप ट्रेंड कंटिन्युएशन नाही. त्याचा सेटअप आहे रिव्हर्सल. त्याचा सेटअप आहे रिव्हर्सल म्हणण्यापेक्षा ट्रॅप ट्रेडिंग. ओके, आता मार्केट तर कंटिन्युअसली खाली जाते, बट हे मला माहिती होतं की मार्केट खाली जाणार आहे, तो आपल्याला माहिती होतं नाही. ते आपल्याला अजिबात माहिती नव्हतं ना मार्केट खाली वगैरे जाणार आहे काय. त्याप्रमाणे साधारणतः इथे बघा, मी काय केलं, ही मार्केटमध्ये कॅन्डल बनली विकलीची, मी हिचा हाय आणि लो मार्क केलं. किती लोकांना हे समजलं मी हिचा हाय आणि लो मार्क केला आहे. ही विकली टाइम फ्रेम, इथे हाय आणि लो मी मार्क केला. मी थोडासा आता इथे पास्टच्या डेटावरती तुम्हाला ट्रेड करून दाखवतो. ओके, आता मी आता डेली वरती येणार. ह्याला पहिले लाईन मारतो. मी आता डेली वरती येणार. डेली वरती आल्यानंतर मला दिसलं की बाबा हा हाय आणि लो मी मार्क केलाय. ज्या पण साईडला ब्रेकआउट येईल वरच्या किंवा खालच्या, त्याच्या अपोजिट साईडचा ट्रेड घ्यायला मी बघणार. सिंपल लॉजिक, ज्या पण साईडला ब्रेकआउट येईल त्याच्या अपोजिट साईडचा मी ट्रेड घ्यायला बघणार. किती लोकांना इथपर्यंत क्लिअरली समजलेलं आहे मला एकदा जरा चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करून पाठवा. इथपर्यंत किती लोकांना समजलेलं आहे? ओके, ठीक आहे. ट्रेड घ्यायला बघणार, ट्रेड घेणार असं नाही बोलत आहे मी. ठीक आहे, आता मी एक डेलीची कॅन्डल इथे लावलेली आहे. डेलीच्या कॅन्डलवर तर इथे बघा, नेक्स्ट कॅन्डल बनली कुठे, खाली. नेक्स्ट दिवसाची कॅन्डल बनली खाली. मला सांगा, नेक्स्ट दिवसाची कॅन्डल खाली बदल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या कॅन्डलची ओपनिंग झाली इथे, ह्या कॅन्डलची ओपनिंग झालेली आहे इथे, क्लोजिंग झालेली आहे इथे. बरेचसे लोक काय करणार माहितीये, हा एक बिअरिश सेटअप बनणार. कारण की इथून मार्केट डायरेक्टली इथे ओपन झालं, मार्केटमध्ये मोठा गॅप डाऊन झाला, बऱ्याचशा लोकांनी इथे पुट बाय केला असेल किंवा एचडीएफसी बँक सेल केले असतील किंवा बिअरिश सेटअप घेतलेला असेल, पण त्याच दिवशी एचडीएफसी बँकने 20 पॉईंटची रिकव्हरी दिली. ओके, हा आपला सेटअपच नाहीये. आपलं काय म्हणणं आहे की जेव्हा ह्याच्यावरती क्लोजिंग येईल तेव्हा मी बघेन, तेव्हा मी बघेन. ट्रेड घेणार नाही तेव्हा मी बघेन. ठीक आहे, परत बघा नेक्स्ट डे काय झालं. नेक्स्ट डे बघा काय झालं. नेक्स्ट डे बघा, क्लोजिंग आली वर. कॅन्डल कोणत्याही कलरची बनवू दे, क्लोजिंग आली का वर, आली. आता या ठिकाणी काय झालं माहितीये का, ज्या ज्या लोकांनी इथे सेल केलेला एचडीएफसी बँक, कारण की मोठा गॅप डाऊन होता, इथे क्लोजिंग होती, दुसऱ्या दिवशीची ओपनिंग डायरेक्ट इथे झाली, मोठा गॅप डाऊन झाला. ही तुम्हाला ग्रीन कॅन्डल आता दिसते, पण जेव्हा ही बनत असेल ना त्या दिवशी तेव्हा ही रेड असणार, कारण की क्लोजिंग एकदम खाली आली. सो बऱ्याचशा लोकांनी इथे एचडीएफसी बँक सेल केले असतील, एचडीएफसी बँकचे फूड बाय केले असतील, काही केलं असेल. 2 दिवसामध्ये सर्वांचे एसएल हिट झाले, इथे आणि इथे. ओके, म्हणजे जवळपास ह्या 725-30 लेवल पासून मार्केट 860 पर्यंत पोहोचलं. ओके, 830 पासून 860 पर्यंत पोहोचलं. सो बऱ्याचशा लोकांना मार्केटने ते बाहेर काढलं, एचडीएफसी बँकने ते बाहेर काढलं. आपला सेटअप काय, आपला सेटअप आपल्याला सांगतोय की बाबा मार्केटने रिव्हर्सल तर दिला, मार्केटने ट्रॅप तर केलं, मार्केटने ट्रॅप तर केलं, बट या ट्रॅप मध्ये अजून आपण ट्रेड घेतला का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा, अजून आपण ट्रेड घेतला आहे का आपल्या सेटअप प्रमाणे? नाही घेतला. आपण फक्त बघतोय की खालचा ब्रेकडाऊन आला, मार्केट वरती आलं, खालच्यानं ट्रॅप केलं, इथपर्यंत आपल्या प्लॅनिंग प्रमाणे झालं. आपण ट्रेड कधी घेणार, आपण जाणार इथे 1 तासावर. ठीक आहे, ओके. इथे आपल्याला आता आपण बॅकचा डेटा अनालिसिस करतो, 1 तासावर जाऊ शकत, हरकत नाही. इथे बघ, मी बघणार इथे ट्रेंड काय आहे. हा ट्रेंड आहे. सो या ठिकाणी मी ट्रेड तेव्हाच घेणार जेव्हा या हायचा ब्रेकआउट होईल. हा जो हाय आहे त्याचा ब्रेकआउट होईल तेव्हा मी ट्रेड घेणार. हा हाय कशाला, तुम्ही तर म्हणाल की बाबा मी हा हाय मारलेला, बरोबर, विकली टाइम फ्रेम मध्ये मी या हायला लाईन मारलेली, बट मला त्या हायची गरज नाहीये. मी इथे जो लेटेस्ट ट्रेंड आहे तो वाला हाय निवडणार. सो इथे लेटेस्ट ट्रेंड काय आहे, हा वाला प्रिव्हियस आहे, तिथून मार्केट खाली गेलं. सो जोपर्यंत हा हाय 881 वाला हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत मी ट्रेड घेणार नाही. तो ब्रेक झाला तर ट्रेड घेणार. मग मी 888 चा हाय ब्रेक व्हायची वाट नाही बघणार.
जो लेटेस्ट ट्रेंड आहे त्याचा मी हाय ब्रेक व्हायची वाट बघणार, तोपर्यंत मी ट्रेड घेणार नाही, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. माझा इथे सेटअप जो आहे ना तो रिव्हर्सलचा आहे. सो इथे ऑलरेडी त्याने निगेटिव्ह दिला, इथे पॉझिटिव्ह दिला म्हणजे वरती आला. सो इथे मला निगेटिव्ह ट्रेड घ्यायचा तर प्रश्नच नाही. माझा सेटअप आहे पॉझिटिव्हचा, जर ह्याच्यावरती मार्केट गेलं तर पॉझिटिव्ह घेणार, नाही घेणार मी गप्प बसणार. ठीक आहे, बघा काय झालेलं इथे बघा, खाली आलं परत. ओके, मार्केटने हा परत लो ब्रेक केला, मार्केट परत खाली यायला सुरुवात झाली. So हा कसला सेटअप आहे, हा सेटअप आहे लोअर लोचा. मग जी लोक लोअर लोच्या सेटअप वरती काम करतात त्यांचा हा ट्रेड आहे. इथे बघा, हा लोअर लो म्हणजे हा लो झाला, हाय झाला, परत हा लो ब्रेक झाला, परत हा लो ब्रेक. मग ज्यांच्यासाठी लोअर लोचा सेटअप आहे त्यांच्यासाठी हा ट्रेड आहे. आपला सेटअप आहे या स्ट्रॅटेजीचा रिव्हर्सल. सो आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे हा ट्रेड बनत नाहीये सध्या. ठीक आहे, एकदा त्याने फेक केलं तुम्हाला, एकदा त्याने फेक ब्रेकआउट दिला, खाली गेला, परत त्या ट्रेड कडे तुम्हाला बघायचं नाहीये. सो आपण कुठेही फसलो नाही, आपण बॉटम ट्रेड मध्ये फसलो नाही, आपला स्टॉप लॉस नाही केला, आपण इथे अप ट्रेड पण नाही घेतला. बरेचसे लोक इथे अप ट्रेड घेतात, ज्यांनी ज्यांनी इथे बुलिश ट्रेड घेतला त्यांचाही एसएल हिट झाला. सो अशा प्रकारे तिथे मार्केट एसएल हिट करत होतं, त्यामुळे आपण प्रिव्हियस हाय कडे ट्रेड घ्यायचं. हे झालं एक एक्झाम्पल. मी तुम्हाला अजून एखाद दुसरं एक्झाम्पल इथे सांगतो, वीकली टाइम फ्रेमला आहे. लक्षात घ्या, मार्किंग करायची वीकली टाइम फ्रेम वरतीच. काय बोलतोय मी, मार्किंग करायची वीकली टाइम फ्रेम वरती. इथे बघा, आता या ठिकाणी समजा मी तुम्हाला एक लेटेस्ट ट्रेड दाखवतो. इथे बघा, हा इथे एक मिनिट, हा ह्याचा हाय आहे, या वीकचा आहे, आणि इथे या वीकचा आहे. आता मी याला एक लाईन मारतो इथे, ठीक आहे, आणि येतो हे कॅन्सल करतो, हे जे आहे ते इथे लावतो. ओके, एक मिनिट, नाही ठीक आहे. ओके ठीक आहे, पुढच्या कॅन्डल आलं, ही कॅन्डल मी आता मार्क केली, ही जी मी लाईन मारली ना ती कॅन्डल मार्क केली, डेली वरती आलो. ठीक आहे, डेली वरती आता माझा सिंपल व्ह्यू काय, की बाबा मार्केट ज्या साईडला ब्रेकआउट देईल त्याच्या अपोजिट साईडचा ट्रेड घ्यायचा. म्हणजे मार्केटची ओपनिंग जिथे होईल त्याच्या अपोजिट साईडचा ट्रेड घेण्याचा माझा प्लॅन आहे, घ्यायचा असं नाही, प्लॅन आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आपण आता डेली वरती आहोत, सो एक दिवस पुढे ढकलूया. इथे बघा, एक दिवस पुढे ढकललं ढकललं काय झालं माहितीये का, मार्केट वरती ओपन झालं. बऱ्याचशा लोकांनी इथे ट्रेड घेतला असणार, पण त्या सर्वांचे एसएल जे ते हिट झालेले आहेत. ठीक आहे, कारण की आता ही तुम्हाला कॅन्डल दिसते रेड, पण ही ओपन झालेली इथे. सो तेव्हा ही दिसत असणार ग्रीन. जशी ग्रीन ओपन झाली, आपल्याला समजलं वरच्या साईडचा ब्रेकआउट झाला, आपण त्या क्षणी खालच्या ब्रेकआउटचा ट्रेड घ्यायला रेडी राहायचं. खालच्या ब्रेकआउटचा ट्रेड कुठे घेणार सांगा मला, खालच्या ब्रेकआउटचा ट्रेड घेणार ह्या प्रिव्हियस लो वरती, कारण की ह्या ट्रेंडचा हा प्रिव्हियस लो आहे. प्रिव्हियस लो ब्रेक झाला तेव्हाच मी ट्रेड घेणार. सो प्रिव्हियस लो इथे ब्रेक झाला, तुम्ही इथे ट्रेड घेतला असतात, भले त्या दिवसामध्ये घेतला असतात, 1 आवरच्या कॅन्डलवरती आपला ट्रेड घ्यायचा आहे. सो 1 आवरच्या कॅन्डलवरती घेतला असतात. ठीक आहे, तुम्हाला इथे डाऊन साईडचा ट्रेड झाला असता, तुमचा हा एसएल आला असता. ठीक आहे, हा एसएल आला असता तुमचा इथे कुठेतरी, किंवा इथे इथे ट्रेड झाला असता. तुम्हाला इथे बॉटम साईडचा म्हणजे मार्केट खाली जाताना ट्रेड घ्यायचा होता, कारण की तुम्हाला मार्केटने पहिलं फसवलं आणि खाली नेलं. सो जे लोक ट्रॅप व्हायचे होते ते झाले. सो आपण कधीही त्या डायरेक्शनला एमटीएफ मध्ये ट्रेड घेत नाही, आपण बॉटम डायरेक्शनला ट्रेड घेतो, तिथून मार्केट देते पडायला सुरुवात झाली होती. ठीक आहे, हा एमटीएफचा स्विंग ट्रेड आहे. स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही एमटीएफ मध्ये स्टॉक्स मध्ये मी तुम्हाला ट्रेड करायला सांगतो. मी असं नाही सांगायचं की कॉल पुट ह्या प्रकारच्या ऑप्शन्स मध्ये ट्रेड करा, त्याची ही स्ट्रॅटेजीच नाहीये. ठीक आहे, तुम्ही इव्हन निफ्टी मधल्या कोणत्याही स्टॉक्स मध्ये ही स्ट्रॅटेजी टेस्ट करून बघू शकता, वापरून बघू शकता. मी तुम्हाला अजून एक दाखवतो, बजाज फायनान्स. तुम्ही इव्हन निफ्टी मध्येही हे करू शकता. तुम्हाला कॉल पुट बाय सेल करायचे आहेत, निफ्टी मध्येही हे तुम्ही करू शकता. तुम्हाला जे सिंपल सेटअप समोर दिसत आहेत बघा, मी तुम्हाला विकली टाइम फ्रेमला आलं, सिंपल सेटअप या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहे. ओके, इथे बघा, हा बघा, हा एक सेटअप तुम्हाला दिसतोय, हा विकलीचा मी हायलो मार्क केला. ओके, पहिलं तुम्हाला मार्केटने बॉटम साईडचा ब्रेकआउट दिला, त्यानंतर वर नेलं. सो तुम्ही बॉटमचा ट्रेड घेणार नंतर तुम्ही वरचा ट्रेड घेणार होता. सो याच प्रकारे जे तुम्हाला मार्केटमध्ये ट्रॅप केलं जातं, इथे पण तुम्ही बघा, जिथे जिथे तुम्हाला ट्रॅप केलं जाईल त्याच ठिकाणी तुम्हाला जो आहे तो ट्रेडिंग करायचा आहे. ठीक आहे, आता ह्या सेशनमध्ये मी तुम्हाला तर अगदी बेसिक मध्ये सांगितलेलं काय करायचं आहे. एमटीएफ ट्रेडिंग मध्ये तुम्ही टार्गेट आणि स्टॉप लॉस या ट्रेडमध्ये लावू शकता. मी तुम्हाला एक निफ्टी बीचची एमटीएफ स्ट्रॅटेजी दिली होती, आठवते कोणाला, निफ्टी बीच मध्ये एमटीएफ कसा करतात. ती स्ट्रॅटेजी होती होल्डिंग वाली, म्हणजे मार्केट खाली पडत असताना तुम्ही निफ्टीमध्ये होल्डिंग करू शकता, ती वाली होती. ही वाली प्युअर स्टॉक्स वाली स्ट्रॅटेजी आहे, ज्यात तुम्ही एसएल लावून काम करता आहात, टार्गेट लावून काम करता आहात, स्टॉप लॉस वगैरे तुमची रिस्क मॅनेज करून काम करता. सो अशा प्रकारे तुम्हाला या स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेड करायचं आहे. तुम्हाला बऱ्याचशा वेळा जे मार्केटमध्ये ट्रॅप होतात,
त्या ट्रॅप मधूनच जे तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता की लाईक मी तुम्हाला एक परत एकदा दाखवतो. इथे बघा, इथे एक मला सेम सेटअप भेटतो एमटीएफचा, आणि या ठिकाणी मला एक वरची लाईन पण मारायची आहे. ओके, हे मला आपण काढून टाकूया. ठीक आहे, इथे बघा. तर इथे मी तुम्हाला डेली वरती नेतो. डेली वरती लाईन मार्क आहेत. आपल्याला माहिती आहे ज्या साईडचा ब्रेकआउट येईल त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला प्लॅन करायचं. इथे बघा, साईडवेज आहे मार्केट. अजून इथे बघा, ब्रेकआउट कोणत्या साईडचा आला. ब्रेकआउट म्हणजे काय, कॅन्डल तुमची क्लोज झाली पाहिजे. झाली आहे का कॅन्डल क्लोज झाली? ही डेलीची कॅन्डल क्लोज झाली. यस, लोकांनी इथे ट्रेड घेतला असणार. अपसाईडचा ब्रेकआउट आला. आपला प्लॅन काय, अपसाईडचा ब्रेकआउट आला ना, आपण डाऊन साईड साठी रेडी राहायचं. आणि ट्रेड कधी घ्यायचा, ट्रेड घ्यायचा या लोच्या खाली. ठीक आहे, डाऊन साईड साठी रेडी राहायचं. ट्रेड घ्यायचा या लोच्या खाली. ट्रेड घेताना तुम्ही 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती ट्रेड घेऊ शकता. मी इथे एक लाईन मारतो या लोच्या खाली. मला जर ट्रेड घ्यायचा आहे तर ब्लॅक वाली. ओके, आता इथे 748 खाली तुम्हाला ट्रेड घ्यायचे. हे तुमच्या लक्षात आहे. जर ट्रेड खाली आला तर नाही आला सोडून द्या, वरती गेला जाऊ दे. आता बघा, परत एकदा तुम्हाला वरतीच त्याने नेलं पण क्लोजिंग खाली दिली. आता तुम्हाला दिसतंय काय झालं इथे बघा. ह्या दोन गोष्टी झाल्या पाहिजेत. पहिली कॅन्डल वरती क्लोज होते, सेकंड किंवा थर्ड कॅन्डल खाली क्लोज होते. झाली क्लोज, त्या लेवलच्या खाली क्लोजिंग झाली. तर याचा अर्थ तुम्ही आता अलर्ट झालं पाहिजे की आता आपला ट्रेड बनवू शकतो. खाली आला तर या लेवलच्या लगेच ट्रेड घ्या असं नाही बोलत मी. असं नाही बोलत इथेच ट्रेड घ्या. इथे खाली ट्रेड घ्यायचा, इथे तुम्ही तुमचा एसएल लावायचा. एक 20-25 पॉईंटचा तुमचा एसएल असणार त्या ठिकाणी, कदाचित कमी पण असेल. इथे बघा, परत एकदा मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न केला, परत खाली आला. तुम्ही जिथे ट्रेड घेतला असता तर अजून थांबला असता. आता इथे तुमचा एसएल कुठे येणार, या लेवलला. जर ट्रेडचा ऍक्टिव्हेट झाला तर इथे बघा, परत एकदा मार्केटने बऱ्याच लोकांना फसवलं. ब्रेकआउट दिला, खाली आला. इथे पण ब्रेकआउट दिला, खाली आला. सो हे काय करते मार्केट, एचडीएफबी आपल्या बजाज फायनान्स काय करत होता, इथे लोकांना गोळा करत होता की मी ब्रेकआउट देतोय 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 आणि खाली येत होता. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया, बघूया. इथे बघा, हे सर्व झाल्यानंतर तुमचा सेटअप इथे बनला. इथे त्याने बॉटम साईडचा तुमचा ब्रेकडाऊन दिला. मी तुम्हाला असं नाही बोलत की तुमच्या विकलीच्या लोचा ब्रेकडाऊन झालाय, नाही झालाय. पण जो ट्रेंड होता, जो ट्रेंडचा लो होता, एखाद्या ट्रेंडचा लो होता, त्याचा ब्रेकडाऊन झाला. तुम्ही जर 1 आवर मध्ये असाल तर तुम्हाला इथेच एंट्री भेटेल. डेली मध्ये असाल इथे कुठेतरी खाली एंट्री भेटेल. तेव्हा 4-5 पॉईंट खाली एंट्री भेटली, हरकत नाही, तुम्ही इथे ट्रेड घेऊ शकता. तुमचे एसएल असणार इथे, इथे तुमचा ट्रेड बनेल. तुमचे एसएल असे या ठिकाणी प्रिव्हियस हायच्या वरती. तर आता तुम्ही जर बघाल डेली टाइम फ्रेम मध्ये, तर काय झालेलं आहे मार्केट या ठिकाणी तुम्हाला तुमची जी एंट्री होती, तर मी तुम्हाला एंट्रीच्या इथे पण एक लाईन मारतो. बघ, ही तुमची एंट्री होती साधारणतः डार्क वाली लाईन 443 जवळ. मार्केट खाली तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करून खाली खाली आणू शकता. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही एमटीएफ मध्ये चांगल्या पद्धतीने जे आहे ते इथे प्रॉफिट बुक करू शकाल. क्लिअर आहे? ओके, अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला मार्केटने जे आहे ते परत एकदा मुवमेंट ती कंटिन्यू झाली. सो आपल्याला एमटीएफ ट्रेडिंग करताना नेहमी ट्रॅप ट्रेडिंगच्या पद्धतीने काम करायचं. इथे ट्रॅप काय झाला, मार्केटने वरचा ब्रेकआउट दिला, वरती गेला, पण नंतर हा लो ब्रेक करून मार्केट खाली आला. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपल्याला ट्रॅप पद्धतीने काम करायचं. तुम्ही एमटीएफ मध्ये जे मार्जिन घेऊन काम करा, तिकडे तुम्हाला फटाफट एंट्री फटाफट एक्झिट घ्यावी लागते. सो त्यासाठी ही स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी बेस्ट आहे. इथे बघा, साधारणतः तुमची एंट्री झालेली 743 ला, इथपर्यंत तुम्हाला प्रॉफिट होतं 670. जेव्हा कधी अशा प्रकारची मोठी कॅन्डल बनेल किंवा ट्रेंड चेंज होईल, आता साधारणतः इथे बघा, हा ट्रेंड इथे कंटिन्यू होता. हा ट्रेंड इथे चेंज झाला, तुम्ही इथे एक्झिट होऊ शकता. तुमचा प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता, किंवा तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस मॅन्युअली ट्रेल करू शकता. तुमचा स्टॉप प्रॉफिट इथे बुक करू शकता. सो अशा प्रकारे जे तुम्हाला एमटीएफ मध्ये काम करायचं आहे, तुम्हाला ट्रॅपच्या सेटअपवरती काम करते. नो डाऊट तुम्हाला लॉसेस होतील, मी असं नाही बोलत तुम्हाला लॉसेस होणार नाही, बट प्रॉफिट जे तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने मोठे होऊ शकतात. कारण की मार्केटने जर ट्रॅप केलं, तुम्हाला तो मोठे प्रॉफिट नक्कीच देऊ शकतो. इथे पण बघा, सेम गोष्ट इथे झालेली आहे. मी इथे विकलीवरती आलो, मी तुम्हाला असे बरेच सेटअप इथे दाखवू शकतो. त्या ठिकाणी याचा लो मार्क केला. ठीक आहे, या ठिकाणी याचा लो मार्क केला, ह्याला इथून काढून टाकला. ठीक आहे, लो मार्क केल्यानंतर जे आहे, एक मिनिट, त्याला विकलीवरती जावं लागेल. कुठे होती ती कॅन्डल? ओके, हा, ही कॅन्डल होती. सो आपल्याला या ठिकाणी मी हे कॅन्सल करतो आणि हे उडवतो आणि डेली वरती जातो. ठीक आहे, डेली वरती जातो. आता इथे बघा, ही जी कॅन्डल आहे यावरती आपल्याला
आपण इथे पहिली मार्किंग केली. आता आपल्याला काय बघायचं, कोणत्या साईडचा ब्रेकआउट येतो त्या साईडच्या अपोजिट साईडला आपल्याला ट्रेड करायचं. ओके, इथे बघा मार्केट साईडमध्ये बॉटम साईडचा ब्रेकआउट आला डेली मध्ये. मी जे शिकवतो ते समजतं असेल तर मला जर एकदा सांगा कमेंट बॉक्समध्ये. टार्गेट आपण इथे डिसाईड नाही करू शकत, जोपर्यंत ट्रेंड चेंज होत नाही तोपर्यंत तुम्ही टार्गेट डिसाईड करू शकत नाही. एमटीएफ ची स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, ओके. बॉटम साईडचा ब्रेकआउट आला, आपलं लक्ष घ्या, आपलं लक्ष आहे अप साईडच्या ट्रेडवरती. अप साईडचा ट्रेड आता कधी घेणार, पहिलं म्हणजे क्लोजिंग इथे आली पाहिजे आणि या लेवल, आता ट्रेंड कोणत्या बघा, हा असा ट्रेंड आहे इथे, म्हणजे ह्याचा ब्रेकआउट आला तरच ट्रेड घ्यायचा. आता हा ही लेवल विकलीचा हाय पण आहे, सो ह्याचा ब्रेकआउट आला तरच ट्रेड घ्यायचा. सो बघूया, चेक करूया काय होतंय. मार्केटने इथे ट्रॅप केलं, सेटअप बनला, मार्केटने ट्रॅप पण केलं आणि सेटअप पण बनला, वरती क्लोजिंग आली. अलर्ट राहायचं पॉझिटिव्ह ट्रेड घ्यायला. तेच इंटरेस्ट समजतो तुम्हाला, अलर्ट राहायचं पॉझिटिव्ह ट्रेड घ्यायला. फेक ब्रेकआउट आला, वरती गेला, अलर्ट राहायचं, एंट्री होणार ह्याच्यावरती, कारण की हा ट्रेंड आहे. बघा हा एक ट्रेंड आहे, हा एक ट्रेंड आहे, ट्रेंडचा तो हाय आहे त्यामुळे. ठीक आहे, ट्रेंडचा हाय असल्यामुळे चेक करूया. इथे बघा आली एंट्री तुमची, हा ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. तुमचा एसएल असणार आहे ही लेवल, हा तुमचा एसएल, ही तुमची एंट्री जिथे क्लोजिंग आली ती. त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये चेक करू शकता की काय झालेलं असेल, तुम्हाला टार्गेट भेटलं, प्रॉफिट भेटलं, लॉस भेटला, जे काय असेल ते. ठीक आहे, सो अशा प्रकारे जे तुम्हाला जवळपास तुमची एंट्री होती 672च्या आसपास, इथून तो गेलेला आहे 706 पर्यंत. ऑब्व्हियसली तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता, स्टॉप लॉस तुम्ही तुमचा इथे आणून ठेवू शकता मॅन्युअली. क्लिअर, तर तुम्ही तुमचं प्रॉफिट बुक करू शकता, 1:1 बुक करू शकता. इथे बघा मार्केट अजून वरती गेलं, जोपर्यंत ट्रेंड चेंज होत नाही प्रॉफिट तुम्ही बुक करायची गरज नाही. बघा अजून वरती गेलं, मी तुम्हाला नेहमी बोलतो जोपर्यंत ट्रेंड चेंज होत नाही. ट्रेंड चेंज कधी होणार, तर मार्केट असं चाललेलं आहे, असं चाललेलं आहे, जेव्हा प्रिव्हियस लो ब्रेक होणार तेव्हा ट्रेंड चेंज होणार. साधारणतः तुम्हाला इथे 70-80 पॉईंट्स तर भेटले बजाज फायनान्स मध्ये. आता बघा इथे आहे, जेव्हा हा लो ब्रेक होईल तेव्हा तुम्ही एक्झिट होऊ शकता ह्या ट्रेड मधून. मी असं नाही बोलत तुम्हाला हायएस्ट प्रॉफिट भेटेल, कधीच नाही भेटणार, पण लक्षात घ्या जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तुम्ही होल्ड करा, लो ब्रेक झाला एक्झिट व्हा. बघा मार्केट साइडवेज झालं, परत एकदा परत वर गेलं. ठीक आहे, आता बघा परत साइडवेज झालं. आता तुम्ही काय करू शकता, तुम्ही हा लो पकडू शकता, हा लो जेव्हा ब्रेक होईल तेव्हा मी एक्झिट होईल. तुम्ही हायएस्ट प्रॉफिट कधीच बुक करू शकत नाही, हे लक्षात घ्या. इथे बघा आता परत मार्केट वर गेलं, तुम्ही काय करू शकता, तुमचा स्टॉप लॉस इथे आणू शकता, की हा लो ब्रेक होईल, म्हणजे आणू शकता म्हणजे मॅन्युअली. ऑब्वियसली तुम्हाला अलर्ट वगैरे लावायला लागेल, तुम्ही अलर्ट लावू शकता चार्टमध्ये, चार्टमध्ये तुम्हाला अलर्ट लावायचा ऑप्शन असतो. इथे बघा हा लो ब्रेक झाला, एक्झिट व्हा. तुम्ही एंट्री साधारणतः घेतलेली इथे 672ला, तुम्हाला आले 743, म्हणजे तुम्हाला एक साधारणतः एक जवळपास 70 ते 80 पॉईंटच्या आसपास इथे आलेले होते एमटीएफ मध्ये, फार कमी दिवसांमध्ये. सो अशा प्रकारे जे तुम्ही काम करू शकता, अशा प्रकारे तुम्ही तुमचा एसएल जो ट्रेल करत जाऊ शकता. त्यानंतर वीक संपला, नेक्स्ट वीक मध्ये जावा, नेक्स्ट वीक मध्ये तुम्ही सेम सेटअप बघू शकता. ओके, लेटेस्ट मध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर लेटेस्ट वीक मध्ये काय झालं. ओके, आता लेटेस्ट वीक आहे, किती लोकांना लेटेस्ट वीकचं बघायचं आहे. लेटेस्ट आठवड्यात इथे बघा हा लो, हाय लो आहे, हा वीकचा हाय लो आहे. अजून काही डिसिजन दिलाय का बजाज फायनान्सने, अजून काही डिसिजन दिलं नाही, दिलं कदाचित मार्केट उद्या, बजाज फायनान्स उद्या म्हणजे परवा ब्रेकडाऊन देऊ शकतो. आपण रेडी राहायचं बुलिश ट्रेडला, बघायचं 1-2 दिवसात मार्केट बुलिश जात आहे का, मग हा तुमचा हाय आहे, हायच्यावर तुम्ही ट्रेड घेऊ शकता, हा तुमचा एसएल असू शकतो. अशा प्रकारे सिंपल पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये काम करू शकता. ही एमटीएफची ट्रॅपची स्ट्रॅटेजी तुम्हाला एमटीएफ मध्ये नसेल वापरायचं, तुम्ही नॉर्मल स्विंग ट्रेडिंगला वापरा. मी असं नाही बोलतो एमटीएफच यूज करा, नॉर्मल स्विंग ट्रेडिंग तुम्ही ही स्ट्रॅटेजी नक्कीच वापरू शकता.